आज मी आलो आहे तासगावपासून पुढे 10 किलोमीटर आरवडे नावाचं गाव आहे। इथं इस्कॉन या संस्थेचं श्री श्री राधा गोपाळ मंदिर आहे। हे मंदिर आपण आज पाहायला आलो आहे। ही अतिशय आकर्षक कमान आणि असं असलेलं हे पहिलं प्रवेशद्वार आहे। इथे 2 प्रवेशद्वार आहेत, मी तुम्हाला दाखवतो। इथेच दुसरं एक छोटं प्रवेशद्वार त्या ठिकाणी आहे आणि एक एंट्री गेट म्हणूया, एक एक्झिट गेट म्हणूया, अशा प्रकारची रचना आहे। प्रशस्त कमानीमुळे इथे आत जावं असं एकदम सुंदर वातावरण आहे। सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की इथे गोपाळ स्नॅक्स म्हणजे हे मंदिरातर्फे चालवलं जाणारं एक हॉटेल आहे, कॅन्टीन आहे। इथे अतिशय चांगले पदार्थ इथे मिळतात असं मला समजलं आहे। आणि आपण आलो की इस्कॉन या संस्थेचे संस्थापक चैतन्य महाप्रभू ज्यांनी कीर्तनाच्या रूपाने भगवान श्रीकृष्णाची महती सर्वत्र पसरवली, त्यांचा एक विग्रह आणि त्यासोबत त्यांचे हे चरण कमल। या चरणांचं दर्शन घेऊनच भक्त श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी जातो। मंदिराचं या इथून दिसणारं हे मंदिराचं विहंगम रूप पहा, किती सुंदर आहे ते। अगदी चित्रपटात पाहावं अशा पद्धतीचं हे मंदिर आहे। मुळामध्ये हा जो परिसर आहे हा निसर्गरम्यच आहे, सगळीकडे हिरवाई आहे। फार पूर्वीपासूनच या ठिकाणी तासगाव, आरवडे या गावांमध्ये कृषीप्रधान संस्कृती आहे। अतिशय चांगल्या प्रकारची सुबत्ता द्राक्ष, ऊस या पिकांमुळे इथे आलेली आहे। आणि आता आपण पाहतोय हे कृष्णाचं कालियामर्दन करतानाचं एक शिल्प आहे आणि त्याच्या भोवती कारंजं बनवलेलं आहे। कारंजं आत्ता चालू नाही आहे, परंतु आपण पाहू शकतो भगवान श्रीकृष्ण एका मोठ्या कमळावरती आहेत। त्यांच्या हातामध्ये कालिया नागाची शेपटी आहे। आपल्याला आतमध्ये इथे शब्द कीर्तन जे म्हणतो आपण, ते कीर्तनाचा आवाज येतो आहे। ही मंदिराची मुख्य कमान आहे, राधा गोपाल मंदिर। इथे श्रीकृष्ण संकीर्तनामध्ये रममाण झालेले हे कृष्ण भक्त प्रत्येक देवाचं एक स्वतंत्र वाहन असतं, त्याप्रमाणे भगवान विष्णूंचं गरुड हे वाहन या ठिकाणी आपल्याला दिसतंय। गरुडावर बैसोनी म्हणजे आपण म्हणतो, हा गरुड स्तंभ आहे। हे शिल्प आहे, याच्यामध्ये वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण गाई चरवत आहेत। बाल म्हणजे लीला या सगळ्या दाखवलेल्या आहेत। आणि हे भित्तिशिल्प आहे, अतिशय सुंदर रंग। आणि हे नवद्वीप धामामध्ये चैतन्य महाप्रभू आपल्या पार्षदांसमवेत प्रातःकाळी नगर संकीर्तन करताना असं त्याच्यावर चित्राचं हे नाव आहे। आणि हे चैतन्य महाप्रभू हे नगर संकीर्तन करतायत। त्या ठिकाणी गोमाता आहेत, दोन्ही बाजूला 2। हे तुळशी वृंदावन आहे।
दोन बाजूला दोन आहेत बरं का. त्या दोन वेगवेगळ्या किती सुंदर इथे हे बघा केलेलं आहे. भित्ती शिल्प म्हणूया आपण त्याला, शिल्प आहे.
मंदिराच्या बाहेर त्या भिंतीला ही अशा प्रकारची ही चित्र आहेत आणि कृष्ण बलरामांचे मथुरेला प्रस्थान, ज्यावेळेला मथुरेला गेले त्यावेळेला हा तिरुपती बालाजींचा इथे विग्रह आहे. जमिला सर्व भक्तांचा जय सो, जमिला सर्व भक्तांचा जय सो, जमिला सर्व भक्तांचा जय सो, गुरु आणि गौरांगांचा जय सो. हरी हरी बोल. सर्व भक्तांना विनंती 2 मिनिटं बसून घ्यायचंय. 2 मिनिटाची नरसिंह आमचे असते. जे भगवान नरसिंहदेव आपल्या जीवनातील संकट समस्या दूर करतात. सगळ्यांनी बसून घ्या नरसिंहांसाठी. हरे कृष्ण. होय, होडीतून चाललेले आहेत ते. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला चाललेले आहेत. जगन्नाथपुरीला चैतन्य महाप्रभू यांनी 530 वर्षापूर्वी जगन्नाथाच्या रथासमोर जे संकीर्तन केलं, नृत्य संकीर्तन केलं, त्याचं स्मरण म्हणून हे शिल्पचित्र. आपण प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे.
आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखुमाईचं हे विहंगम रूप करायचे. कोणी सेल्फी अथवा ग्रुप फोटो. हे ग्रंथभांडार आहे आणि इस्कॉननी प्रकाशित केलेली विविध पुस्तकं भाविकांसाठी अत्यंत नाममात्र किमतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध असतात. माझ्याकडे आधीच या संदर्भातली बऱ्यापैकी पुस्तकं संग्रहामध्ये आहेत. अगरबत्ती आहे. इथे असलेली अत्यंत महत्त्वाची आणि एक सर्वांनी घ्यावी अशी सुविधा आहे मधुरम श्री श्री राधा गोपाल महाप्रसाद. मला माहिती आहे की इस्कॉन संस्थेतर्फे जो महाप्रसाद दिला जातो हा अतिशय लाभदायक आरोग्यप्रद असा आहे. त्याला धार्मिक त्यांनी जोड दिलेली आहे की हा महाप्रसाद ग्रहण करतो त्याला 6 महिने उपवास करण्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. परंतु आज शाळांमध्ये वगैरे अनेक ठिकाणी इस्कॉन संस्थेच्या विद्यमाने आपल्याला माहिती आहे की पौष्टिक आहार हा दिला जातो. तर या मंदिराचं हे संध्याकाळचं रूप आहे. भक्त मंडळी आता आरती आणि नामजप करून ही या ठिकाणी भारावलेल्या अंतःकरणाने बाहेर येत आहेत. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात. धन्यवाद. नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.